शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये जे पात्र शेतकरी होते, ज्यांनी आधार प्रमाणीकरण केलं, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 5,028 कोटी रुपये वितरित करण्यात आले. आता यासाठी आपल्याला काय काळजी घेणं गरजेचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये काही बँका सूट देणार आहेत आणि उर्वरित रक्कम ही राज्य सरकार माफ करणार आहे. आता यामध्ये जवळपास 30 जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत, अशा मिळून एकूण 53 बँकांचं कर्ज माफ या कर्जमाफीमध्ये होणार आहे. यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांचे कर्ज खाते हे अपलोड करण्यात आले होते. त्यामध्ये 12,10,000 शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण केलं आणि काल मुख्यमंत्र्यांनी 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. आता या अगोदर 2017ला कर्जमाफी मिळाली, 2019ला मिळाली. त्यावेळेस ज्या काही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या होत्या ह्या आपल्याला पोर्टलवरच बघायला मिळत होत्या आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या सर्व कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल राबवण्यात येत आहे. मात्र या कर्जमाफीमध्ये ज्या काही याद्या आहेत त्या फक्त ऑफलाईन ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका इथं देण्यात आलेल्या आहेत. त्या महाई सेवा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या नाहीत. मात्र या का दिल्या नाहीत हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यामध्ये जे काही कर्जमाफीच्या तफावती रकमामध्ये येत होत्या, तर यामध्ये आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे असं सांगण्यात आले. आता या कर्जमाफीमध्ये काही सूट बँका देणार आहेत आणि उर्वरित रकमेची कर्जमाफी राज्य शासन देणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमा आल्या असतील त्यांनी आपल्या बँकामध्ये याबाबतची जाऊन चौकशी करायची. मात्र 2 लाखाच्या आतील जे शेतकरी असतील त्यांनी कोणत्याही प्रकारची रक्कम बँकेमध्ये भरणा करायची नाही, अशी महत्त्वाची माहिती होती. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.